ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे। कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले। समर्थन दिलेल्या शेतकऱ्यांनी सातबारा जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे। दरम्यान समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग याला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वल होता। मात्र कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थन दिलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले सातबारा जमा केले त्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। ती यादी आपण बघू शकताय। एक्सक्लुझिव्ह अशी ही बातमी, समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांची ही यादी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं। मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत। काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी 60 गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते। त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशननी समाधान होऊन या 60 गावातल्या लोकांनी आपले सातबारा हे आमचं ॲक्विजिशन करायला हरकत नाही म्हणून हँडओव्हर केले। त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? बरेचसे शेतकरी हे विरोध करताना दिसत होते, आंदोलन झाली होते कोल्हापुरात, मात्र मोठ्या संख्येने शेतकरी आता समर्थन देताना दिसत आहेत शक्तीपीठ महामार्गाला। एका बाजूला शक्तीपीठला विरोध असताना या ठिकाणी दुसऱ्या बाजूला समर्थनात सुद्धा मध्ये काही शेतकरी आहेत ते उतरल्याचं पाहायला मिळालं। काल मुंबईमध्ये या संदर्भातली बैठक पार पडली आणि या बैठकीला जवळपास 67 गावातले शेतकरी आहेत ते सहभागी झाले होते आणि त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या समोर रस्ते विकास प्रकल्प महामंडळाने हे ते या संदर्भातलं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर मांडलं आणि हे प्रेझेंटेशन पटल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आपले सातबारे आहे ते तिथं जमा करून शक्तीपीठला आपलं समर्थन आहे अशा पद्धतीचा विश्वास आहे ते आणि सरकारसोबत आम्ही असल्याचं आहे ते सरकारला त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर शक्तीपीठच्या विरोधातला जो कोल्हापूरमध्ये रोष कायम होता तो आता काहीसा मावळला की काय अशा पद्धतीची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते। कारण आणखीन काही शेतकरी जे आहेत आता समर्थनामध्ये उतरताना पाहायला मिळतात। राजेश क्षीरसागर यांनी या संदर्भातली काल बैठक आहे ती आयोजित केली होती। आज पुन्हा त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली समर्थन असलेल्या शेतकऱ्यांची यादीच आहे ती जाहीर केलेली आहे आणि ही यादी आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर आता नेमका याला विरोध करणारे जे शेतकरी आहेत ते या संदर्भात आता काय भूमिका घेतात, कारण समर्थकांची संख्या जर हळूहळू वाढायला लागली तर हा शक्तीपीठ आहे तो सरकार पूर्णत्वाकडे नेईल आणि त्या पद्धतीचा विश्वास सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता शक्तीपीठ विरोधकांची भूमिका काय आहे हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।